सर, अहो असं काय करताय तुम्ही? तुम्हीच म्हणता ना की रुटीन म्हणजे रुटीन असतं आणि आपण ते फॉलोच केलं पाहिजे, आणि तुम्हीच आता त्याच्यापासून पाठ फिरवताय. अहो नीट जॉगिंग करा की. सर, तुम्हाला एक सांगू का, म्हणजे ते कसं असतं बघा, जॉगिंगचे ना जाम म्हणजे जाम फायदे असतात बरं का. आता सकाळी सकाळी जॉगिंग केलं ना की दिवसभर एकदम फ्रेश वाटतं, है ना. अहो कॅलरीज बनवतात, आपल्याला एकदम छान वाटत राहतं, आपण एकदम फिट अँड फाईन राहतो. अहो शरीर सुस्तावत नाही. म्हणजे सर कशातच रस दाखवत नाहीयेत, बोलत पण नाहीयेत. आता काय करावं? काहीतरी वेगळं करावं लागेल. हा, आता बरोबर ऐकतील. सर 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 थांबा, तुम्ही ना चालू नका. नाही म्हणजे हा मीच म्हटलं होतं की तुम्ही जरा चाला, पण नको. आहो तुमची ना अवस्था बघवत नाही मला. तुम्ही एकदम म्हातारे झालाय. तो तुम्ही चालताना पण तुम्हाला दम लागतोय. काही काय बोलतेस तू? मला मला कुठे दम लागतोय? मी ओके एकदम. नाही हो, नीट लक्ष देऊन बघा. बाई ग, किती दम लागतोय तुम्हाला. आता फक्त छाती उडायची बाकी राहिली. नको सर, तुम्ही चालू नका, पळू तर अजिबात नका. नाही राणी, तुम्ही काही बोलू नकोस तू. मी एकदम ओके, मला काही झालेलं नाही. अहो खरं तेच बोलते मी. बघा ना किती दम लागलाय तुम्हाला. मला तर असं वाटतंय आता तुम्ही पळूच शकणार नाहीये. तुम्ही एक काम करा, घरी चला आणि निवांत बसून राहा, आराम करा छान. नाही नाही, आता तर मला माझी हेल्थ चेक करावीच लागेल. मी तुला दाखवतो धावून. अहो कशाला? नको नको, राहू द्या. आता तू माझा इगो हर्ट केलायस. आता तर मी ऐकणार नाही आहे तुझं. बघ. अहो का काय हो, दम लागला ना? हुशार आहेस तू. तुला हवं तर मी जॉगिंग करावी म्हणून केलंच नाही सगळं. एनिवेज, थँक्स. आय एम फीलिंग बेटर. बरं वाटतंय ना? मग आता घरी जाऊन पडून राहू नका, फॅक्टरीत जा जरा. हो तिकडे पण गरज आहे तुमची. आपल्या फॅक्टरीने पण तुमच्यासारखी अशी पळत प्रगती केली पाहिजे की नाही? बघू. बघू काय सर? आबा, मला पूर्ण कल्पना आहे घरात काय झालं याची. पण काही झालं तरी आता इंदिरा सरांनी फॅक्टरीत यायला हवं. अजून उशीर झाला तर परिस्थिती बिकट होईल, सगळंच हाताबाहेर जाईल. आबा प्लीज तुम्ही इंदिरा सरांना फॅक्टरीत पाठवा. ठीक आहे, मी बोलतो इंदिराशी, मी त्याला पाठवतो. सर सर ऐका ना. अहो तुम्ही ऐका ना, असं काय करताय? तुला म्हटलं ना एकदा बघू, परत तोच तो विषय नको काढूस प्लीज. राणी, इंदिरा इथे या जरा. बोला आबा. इंदिरा, तुला फॅक्टरीच्या कामात लक्ष घालावं लागेल. आजपासूनच फॅक्टरी जायला सुरुवात कर. बरोबर बोलताय आबा तुम्ही. मी पण यांना हेच सांगत होते. आबा, मी या सगळ्यात पूर्णपणे बाहेर आलेलो नाही आहे अजून. आय नीड मोर टाइम. अरे पण तोपर्यंत सगळं बिनसेल. फॅक्टरी बंद करायची वेळ येईल. काय म्हणजे नक्की झालंय का एवढं? तू फॅक्टरीत नसताना काय काय गोष्टी घडल्या आहेत ते सांगायला केटी आल्या. या वर्षांची आपण बसवलेली फॅक्टरीची घडी विस्कळीत होण्याच्या आधी तुला फॅक्टरीत लक्ष घालावं लागेल. मला माहिती आहे तुझ्या मनात काय चालू आहे, मी जाणतो. तुझ्या खांद्यावरची फॅक्टरीची जबाबदारी तू टाळू शकत नाहीस. ठीक आहे आबा, एवढा इश्यू असेल तर मी जाऊन येईन फॅक्टरीमध्ये. तुझ्याकडनं मला हीच अपेक्षा होती.
पटकन आवर आणि जा. हा केटी म्हणजे कळीचा नारद आहे. आला लगेच चुगली करायला आणि इंद्रा पण लगेच तयार झाला फॅक्टरीत यायला. इंद्रा ये फॅक्टरीमध्ये. नाही तुझ्यातून मोठा प्रॉब्लेम क्रिएट केला ना तर नावाचा विक्रांत महाडिक नाही. काय गरज होती हा? कशाला चुगली करायची? मला ना डोक्याला ताप झालाय, वैताग आलाय. हे मी काय केलंय आणि मी कोणाकडे चुगली केली आहे? काय बोलतोयस काय तू? इरिटेट झाले मला 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 ना वैताग आलाय. बास झालाय विक्रांत. आता तू जर मला बोललास ना तर इथून निघून जाईल. उर्मिला जरा शांत बस ग. तू गप्प बस. सांग काय झालंय? अरे बोल ना, आता काय झालंय? आवाज कोण? हो बोल ना, काय झालंय? एक दिवस मी बॉसिंग काय केलं ना तर झोमलं त्यांना लगेच. तू खेटी नावाचा चमचा आला लगेच कंप्लेंट करायला. तुला कळत नाही विक्रांत, तू त्या केटीवर पण ऑर्डर सोडली असशील. अरे जरा घोळात घ्यायचंस ना, गोड वागायचं त्याच्याबरोबर. उर्मिला मी का गोड वागू? मी बॉस आहे. मग बॉस सांगतो म्हणून ऐकायला नको? नाही ऐकलं, सोडलं त्या केटीवरती ऑर्डर. मग गेला लगेच लहान मुलासारखा कंप्लेंट करायला. एक दिवस मी बॉस झालेलं बघवलं नाही का त्या केटीला. आणि तो इंद्रा यायला तयार नव्हता, पण आबांनी सांगितलं तर लगेच तयार झाला फॅक्टरीत यायला. आपल्या मनासारखा ना काहीच होत नाहीये. जरा खुश राहायचं म्हटलं ना तर सगळं आपल्याच अंगावर उलटतं. तो इंद्रा तर नुसता डोक्याला ताप झालाय. तो एकदाच आपल्या आयुष्यातून कधी जातोय ना असं झालंय बघ मला. हो ना. विक्रांत मला काय वाटतंय, आपण असं काहीतरी करूयात जेणेकरून तू फॅक्टरीत गेलाच नाही पाहिजे. नाही येऊ दे ना त्याला ऑफिसला. डॉलर बघतोच. अशी वाट लावीन ना त्याची की फॅक्टरीमध्ये पाऊल ठेवायला घाबरतो. काय करणार आहेस तू? कळेल लवकरच. मी आबांना फॅक्टरीमध्ये जायला हो तर बोललोय, पण आधीसारखं कॉन्फिडेंटली सगळं जमेल की नाही कळत नाहीये. माझ्या डोक्यातून चिकूचा विचार काही केला जातच नाहीये. काम करताना सुद्धा समजा तेच झालं तर मी कसा फोकस करू शकणार आहे? मी मेंटली इतका डिस्टर्ब असताना फॅक्टरीत काय होणार आहे कोणास ठाऊक. सर तुम्ही इथं घड्याळ घ्यायला आला होता. हो आय नो. तुमचा रुमाल, फोन, बॅग. थँक्यू. सर मला माहिती आहे तुम्हाला फॅक्टरीत जायचं टेन्शन आलंय ना. गडबडलायत ना तुम्ही जरा. पण आबांचं म्हणणं पण बरोबर आहे. फॅक्टरीची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या खांद्यांवर आहे. आणि ती जबाबदारी सगळ्यात भारी कोण निभावतं माहितीये का? इंद्रजीत महाडिक. आणि आमचे इंद्रजीत सर कशाला म्हणजे कशालाच घाबरत नाहीत बरं का. आता फक्त तुम्ही तुमच्यातल्या त्या इंद्रजीत महाडिकांचा हात धरला पाहिजे, जो खूप कॉन्फिडेंट आहे, जो पटापट डिसिजन्स घेतो, जे फॅक्टरीत गेल्यावरती सगळे त्यांच्याकडे आदरानं बघतात, ज्यांचा खूप दरार आहे बरं का, आणि जे कुठल्याही क्लायंटला लगेच आपल्याकडे वळवून घेतात. आता फक्त तुम्ही तुमच्यातल्या त्या इंद्रजीत महाडिकांना हाय म्हणा, आणि मग बघा तुमचं सगळं टेन्शन कसं निघून जाते. थँक्यू. आय डोंट नो हाऊ, बट तू एवढं सगळं बोलल्यानंतर खूप कॉन्फिडंट फील होत आहे. आय एम फिलिंग बेटर. मे बी मी सगळं नीट हँडल करू शकेन. थँक्यू वन्स अगेन. फ्रेंडशिपमध्ये नो सॉरी आणि नो थँक्यू बरं का. आय एम सॉरी. हाय का ते
आत्ताच तर म्हटलं नो सॉरी नो थँक्यू. बरं काही लागलं तर फोन करा बरं का. मी जरी तिथे नसले तरी तुमची मैत्रीण कायम तुमच्या सोबत आहे. आय नो. आय कॉल यू. बाय. सर, महाडिक इंडस्ट्रीजचे MD इंद्रजित महाडिक परत फॅक्टरीत चाललेत. लक्षात ठेवा. ती उकडलेली अंडी आणलीत का? आणि ती अरे तुम्ही का थांबलाय? अरे जा कामाला लागा. नाही नाही, इंद्रा सर जोपर्यंत येत नाहीत आणि कुठला निर्णय देत नाहीत तोपर्यंत आम्ही कामाला सुरुवात करणार नाही. काय झालं? सगळे इथे का थांबलेत? आणि प्रोडक्शन का सुरू नाही? सर, तुम्ही आधी कुठली डिझाईन आहे ती फायनल करा, मगच आम्ही कामाला सुरुवात करतो. डिझाईन हा काय प्रश्न आहे? डिझाईन ऑलरेडी डिसाइडेड असतं. केटी, केटी, हा येस येस सर. मला प्रोडक्ट डिझाईनची फाईल हवी. हा सर, तीच फाईल घेऊन तुमच्या केबिनमध्ये येत होतो. ठीक आहे. करेक्ट आहे सगळं. हेच तर डिझाईन फायनल झालंय. पण प्रॉब्लेम काय आहे? अहो पण सर ते अरे समजलंय ना डिझाईन कोणतं आहे ती? हा मग कशाला थांबलाय? आपल्याकडे आधीच वेळ कमी आहे. चला कामाला लागा. चला. अरे पण असं कसं गजा? अरे चला म्हणलं ना. प्रश्न विचारत बसतात. चला 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 कामाला लागा. मी किचनमध्ये जाते खरं, पण चुकून सुद्धा मालती मॅडमनी मला बघायला नको. मी जर त्यांच्या समोर गेली ना तर त्या खूप चिडतील. आलीस? तुझे दरिद्री थोबाड माझ्यासमोर घेऊन काय ठरलं होतं आपलं? तुझं हे तोंड मला माझ्या डोळ्यासमोर नकोय. तरी सुद्धा मुद्दा माझा संताप होईल म्हणून अशी वागतेस का? नाही, सॉरी सॉरी मालती मॅडम. तुझी नाही सॉरीची नाटकं ना स्वतःजवळच ठेव. तुझ्या मनात काय आहे ना मला अगदी चांगलंच माहिती आहे. नाही, मी तर ते किचनमध्ये काम होतं ना म्हणून चालले होते. जे बाकी काय करायचं ते तुझं तोंड लपवून माझ्यासमोर न आणता करायचं, कळलं? हो मॅडम, अहो मी सुद्धा हाच विचार करत होते की तुम्हाला त्रास नको व्हायला म्हणून जात होते. पण बस, तुला खूप बोलतेस हा. जरा तोंड कमी चालव तुझं. आणि परत सांगते तुला, मला तुझं थोबाड माझ्या डोळ्यासमोर नकोय. आत्ता माझा इंद्रा बोलला आणि माझ्या चिकूला खरंच घरात चिडचिड झालेली आवडत नाही म्हणून आत्ता शांत बसते. परत जर तुझं तोंड माझ्यासमोर आणलंस ना तर मी काय करून बसेन माझं मला माहित नाही. निघ. कोणी काहीही म्हणू दे, पण माझ्या चिकूच्या जाण्याला तूच जबाबदार आहेस. तुझ्यामुळेच माझी चिकू मला कायमची सोडून गेली आहे. ही गोष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही.
त्याने मला कालच्या प्रकरणासाठीच बोलून घेतलं असणार. बाय द वे, काल काय झालं होतं? तू कामगारांना डिझाईन का चेंज करायला सांगितलं? इंद्रा, खरं सांगू का तर काल काय झालं होतं मलाच कळत नव्हतं. अरे मी अजूनही फिगर आउट करण्याचा प्रयत्न करतोय की मी असं का वागलो. एकतर ना तू नव्हतास, त्याच्यामुळे मी खूप जास्त बारकाव्याने लक्ष देत होतो. आणि एका बाजूला अरे चिकूचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता. तिचा चेहरा डोळ्यासमोर आला ना की असं वाटायचं की तो ड्रायव्हर एकदाचा का समोर आला ना, तो सगळा राग माझा कामगारांवर निघाला. काल मी इकडे निघून आलो खरा, पण असं वाटत होतं काय उपयोग आहे रे या सगळ्याचा. आपण हे सगळं का करतोय? आपला खरा अभिमान, आपली खरी कमाई, आपलं सर्वस्व चिकू आहे रे. हे सगळं क्षणिक आहे. मला सांग, या सगळ्याला काय अर्थ आहे इंद्रा? तुला माहिती आहे चिकू आपल्याला किती जवळ होती. आय एम सॉरी, मी सध्या खूप हल्लो आहे. मला काही कळत नाही आहे. आय नो मी असं वागायला नको आहे. माझ्यामुळे कंपनीचं नुकसान होत आहे. इंद्रा, तू मला हवी ती शिक्षा दे. मी असा चिकूच्या जाण्याने भावनिक नाही होऊ शकत. मी कंपनीचं नुकसान नाही करू शकत. ते एक बरं झालं की कामगारांनी मला विरोध केला आणि मला थांबवलं, नाही तर मी काय करून बसलो असतो माझं मलाच नाही माहिती. इंद्रा, व्हेरी गुड विक्रांत. चिकू हे शस्त्र तू योग्य वेळी वापरलंयस म्हणून इंद्रा तुला आता काहीच बोलू शकणार नाही. इंद्रा, बोल ना काहीतरी. लुक, आय नो माझ्यामुळे तुला थोडंसं टेन्शन वाढलं असेल. आय एम सॉरी. इट्स ओके. सध्या आपल्या घरातली परिस्थिती बघता हे सगळं होणं स्वाभाविक आहे. नेक्स्ट टाइम जस्ट बी केअरफुल. बरं इंद्रा, आज क्लायंट व्हिजिट येणार आहेत आपल्या फॅक्टरीमध्ये. काय? हो, तुला त्यांना अटेंड करावं लागेल. तुलाच हे डील लॉक करावं लागेल. आफ्टर ऑल अरे तूच करता धरतायस ना इंद्रा. डिसिजन मेकर तूच आहेस. सो तुला त्यांच्याशी बोलायलाच हवं. मी बाकीचं सगळं मॅनेज करतो. येतो मी. बाय. मला असं का वाटतंय की इंद्रजीत सर कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहेत. फॅक्टरीत काहीतरी गडबड आहे. त्यांना माझी गरज आहे का? मी काम करते, त्यांना ना फोन करून बघते आधी. हॅलो. हॅलो सर. का ठीक आहात ना तुम्ही? तुम्ही आधीचा फोन का नाही उचललात? तुमचं काम कसं चालू आहे?
राणी मी ठीक आहे. नक्की ना सर? तुमचा आवाज का असा येतोय? तुम्ही रडताय का? नाही नाही, मी ठीक आहे. नाही, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय ना. सर बोला ना, काय प्रॉब्लेम झालाय? नाही सगळं ठीक आहे. सर हे बघा, तुम्ही माझ्याशी खोटं बोलू नका. तुम्हाला नाही जमत ते. तुम्ही सांगा ना काय झालंय ते. राणी, एक मेजर इश्यू झालाय. आज एक क्लायंट येणार आहे व्हिजिटसाठी. आय डोंट नो मी त्याला नीट हँडल करू शकेन की नाही, त्याचे डाऊट्स क्लिअर करू शकेन की नाही. आय नो खूप समजवलंस मला, पण आणि मला राहून चिकूची आठवण येते सारखी. मला नाही सहन होते. मी त्या क्लायंट समोर पूर्ण कोलॅप्स झालो ना, तर इट विल बी अ मेजर सेटबॅक फॉर अस. ऐका माझं, असं काहीच होणार नाही. तुम्हाला क्लायंटला हँडल करणं एकदम चांगलं जमतं आणि आत्ता सुद्धा तुम्हाला ते एकदम व्यवस्थित जमणार आहे. हे बघा, खात्री आहे मलाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि तुम्ही दुसरा कुठलाही विचार करणं ना सोडा आता. हे बघा, कामाच्या ठिकाणी कामाचा विचार करा. सर कराल ना? I'll try my best. सर अश्विनीच्या आठवणीत खूप इमोशनल झाल्यासारखे वाटतात. काय करू मी गेलं पाहिजे का फॅक्टरीत? हो राणी अगं, तूच इंद्रजित सरांना यातनं बाहेर काढू शकतेस. त्यांना सावरणं सांभाळणं हे तुझं कर्तव्य आहे. बोल ना. सर मला तुमची अवस्था कळते. हे बघा, मी तुम्हाला असं एकटं नाही सोडू शकत. मी येते तिकडे. ये, तू आलीस तर मला खूप बरं वाटेल. लवकर ये. हो आले. अरे देवा, आता मी जर फॅक्टरीत गेले तर स्वयंपाकाचं काय करायचं? स्वयंपाक जर तसाच राहिला ना तर मालती मॅडम परत काहीतरी बोलतील. काय करू मी? पण नाही, आता यावेळी या सगळ्यापेक्षा जास्त महत्वाचं इंद्रजित सर आहेत. हा, मी एक काम करते, रत्नाईंना सांगून जाते, म्हणजे त्या सगळं स्वयंपाकाचं बघून घेतील. हा, म्हणजे घरात काही गडबड होणार नाही आणि कोणी काही बोलणार सुद्धा नाही. साहेब, तुम्ही सांगा तरी काय काम करायचंय. नाही म्हणजे तुम्ही काम सांगितलं आणि मी केलं नाही असं झालंय का? तुम्ही सांगून तरी बघा, लगेच करू. त्याच्या फॅक्टरीत क्लायंट आणि काही माणसं येणार आहेत. सॉलिड गोंधळ व्हायला हवा आणि त्याचं खापर ना त्या केटीवर फुटायला हवं. नोकरी जायला हवी त्याची. दुसऱ्यांचे कान भरायला आवडतात ना त्याला. त्याच्या खाण्यापिण्याचे वांदे व्हायला हवेत. एवढंच ना साहेब, झालं म्हणून समजा. हे बघ, फॅक्टरीमध्ये इंद्रा असेल, तो सगळं मॅनेज करायचा प्रयत्न करेल, पण मोठा गोंधळ व्हायला हवा. जवळजवळ भडकाच उडायला पाहिजे आणि भडका इतका मोठा असला पाहिजे ना की त्यात त्या इंद्राचे हात पोळले पाहिजेत. ठीक आहे साहेब, करतो. अरे बापरे, खूप भूक लागली. आता किचन मध्ये जे असेल ते पोटात ढकलावं लागेल, नाहीतर माझी वाट लागेल. आज जेवणात काय बनवलंय? असं अर्धवट अन्न कोण शिजवतं? कोणाला एवढी गॅस बंद करायची घाई झाली होती?
ही 1.5 शहाणी एवढ्या घाईनं कुठे निघाली? आमच्या विरोधात हिला काही पुरावे तर सापडले नसतील ना? नाही 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 नाही, असं काही नसेल उर्मिला. नाही, पण असं वाटतंय की पोलीस स्टेशनला जाते. हिच्या मनातून ते पोलीस स्टेशन निघतच नाहीये. ही राणी मनाला वाटेल तेव्हा बाहेर जाते. हिची नाटकं बंद होतील असं काहीतरी करावं लागेल. काय करता येईल? हा किचन मधला प्रताप कोणी केलाय? कोणी का केला असे ना, त्याचं भांडवल करावंच लागेल. चिकूचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता. तिचा चेहरा डोळ्यासमोर आला ना की असं वाटायचं की तो ड्रायव्हर एकदाचा का समोर आला ना